संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत, राजनजी तेली व उपस्थित सर्व मान्यवर, संजू परब हे व्यक्तिमत्व असं आहे की त्याचं आतापर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे। माझ्यासाठी एक विशेष गोष्टी काही संजूच्या मला सांगाव्याशा वाटतात। म्हणजे मित्र कसा असावा असा जर आपण क्रायटेरिया लावला तर मी 100% सांगेन सगळ्यात माझा लाडका मित्र कोण असेल तर तो संजू परब। मी लाडका एवढ्यासाठी म्हणतो, हट्ट करायचा तर संजूने, काही मागायचं असेल तर ते संजूने, आणि त्याचा हट्ट एवढा लाडीक असतो की त्याला कधीच नाही म्हणू शकत नाही। मी मला नगराध्यक्षाची निवडणूक आठवते आणि संजूला नगराध्यक्ष व्हायचं होतं आणि नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी लावलेली जी फिल्डिंग होती त्याला खरोखर सगळ्यांनी दाद दिली पाहिजे आता। आणि तो नगराध्यक्ष म्हणून निवडून आला, पण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एक चांगला नगराध्यक्ष कसा असतो ते त्यांनी या सावंतवाडीकरांना दाखवलं जात ना। म्हणजे आपण ज्या राजन तेली साहेब त्या सभागृहात बसलो, त्या सभागृहाची अवस्था जर 2-3 वर्षापूर्वी बघितली असती तर अत्यंत वाईट अवस्था या सभागृहाची होती, नाटपै सभागृहाची। पण संजू परब यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये, नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये हे जे नाट्यगृह आहे, नाट्यगृह अत्यंत चांगलं त्याचं सुशोभीकरण केलं, दुरुस्ती केली आणि आपण या नाट्यगृहात आपण बसलो। म्हणजे मी निवडणुकीच्या वेळेला संजूच्या आम्ही सारखं सांगायचो की 57 कोटीची सावंतवाडीकरांसाठी असलेली नळपाणी योजना कोणत्या झारीतल्या शुक्राचार्यामुळे अडकली, त्याला का मान्यता दिली नाही, त्याचं क्रेडिट घेण्याचा कोणी प्रयत्न केला। पण मला सांगायला अभिमान वाटतो की या 57 कोटीची नळपाणी योजना आहे जी सावंतवाडीकरांचं ची लाईफस्टाईल बदलून टाकणार आहे। कारण बिल्डिंगचं सावंतवाडीचं बिल्डिंग झाल्या सगळ्या आणि 3ऱ्या-4थ्या मजल्यावर पाणी चढतच नाही। तर ही नळपाणी योजनेचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन नुकतंच राजन तेली आणि संजू परब यांनी केलं आणि ही नळपाणी योजना सावंतवाडीकरांचं जीवनमान सुधारणारी अशी नळपाणी योजना आहे आणि ही संजू परबांमुळे झाली। किंवा बंद असलेलं सावंतवाडीतलं स्विमिंग पूल कितीतरी वर्ष बंद होता, तो सुरू होत नव्हता, पण संजू परब यांच्या कारकिर्दीमध्ये तो स्विमिंग पूल सुरू झाला। अनेक वर्ष पेंडिंग असलेली नगरपंचायतीची इमारत, त्या इमारतीचं काम सुरू झालं। मला संजू तुझं विशेष अभिनंदन करावंसं वाटतं की तुझा जाहीरनामा जो होता ना निवडणुकीतला तो मी बनवला होता, त्यात आपण अनेक आश्वासनं दिली होती आणि नितेश राणे साहेब या सावंतवाडीमध्ये काय काय करू शकतो म्हणून आपण सगळेजण फिरत होतो आणि तेव्हा ती तुमचं मार्केट जे होतं आपल्या समोरचं त्या मार्केटमध्ये गेलो होतो। सावंतवाडीकरांना खात्री नव्हती की त्या मार्केटचं पुनर्निर्माण करण्याचं काम सुरू होईल त्यातनं, पण आता हे काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे संजू परब तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही केलेली जी काही आश्वासन होती ती प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि तुम्ही त्यासाठी अभिनंदनास पात्र आहात आणि मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। मी तुमच्या सावंतवाडीतला आमदार कोण या भानगडीत मी पडणार नाही, कारण खरं म्हणजे तो माझा अधिकार आहे पडण्याचा, पण मला पडायचं नाही त्या भानगडीमध्ये। तरी पण तुमच्या भावी राजकीय कारकिर्दीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो। तुमचा खरं म्हणजे 50वा वाढदिवस आहे, म्हणजे 50व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलेलं आहे आणि अशा या
50 वर्षाच्या संजू बाबाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.